Now we will start the science lesson. Next part, last part is it is different kinds of birds on the basis of feet and claws. Now we will start the lesson. Different kinds of birds on the basis of feet and claws. म्हणजे feet आणि claws त्याच्यावर जे बर्ड्सचं क्लासिफिकेशन झालेलं आहे ते आता आपण बघणार आहोत. लाईक द बिग्स, द फीट अँड क्लॉज ऑफ बर्ड्स ऑल्सो डिपेंड अपॉन देअर लिव्हिंग कंडिशन, द काइंड ऑफ फूड दे ईट अँड देअर हंटिंग पॅटर्न. म्हणजे ते कुठे राहतात, ते काय खातात आणि त्यांचं प्रे हंटिंग कसं करतात यावर त्यांचे लेग्स डिपेंड असतात. पर्चिंग बर्ड्स. मेनी बर्ड्स स्पेंड अ लॉट ऑफ देअर टाईम perching on trees and searching for food and shelter. They have 3 toes in front and 1 at the back of each leg. Each toe has a slender claw. This helps the bird to hold the branch of tree firmly even during sleep. कळलं का? हे पर्चिंग बर्ड्स आहेत, काही स्पॅरो, क्रो वगैरे. त्यांचे जे लेग्स असतात ते अशा पद्धतीचे असतात. 3 फ्रंट साईडला असतात आणि 1 बॅक साईडला असतात. त्यामुळे ते त्या ब्रांचला असं पकडून बसतात. झोपेतसुद्धा त्यांना ते पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पायाची जी ठेवण असते ती अशी असते. फॉर एक्झाम्पल स्पॅरो, क्रो अँड बुलबुल्स. नाव रनिंग, स्क्रॅचिंग बर्ड्स. Some birds have strong legs that help them to run fast, often in search of food. Hence, they are called running birds. They also have strong feet with 3 long toes in front and a short toe at the back, that is hind toe. Each toe has a sharp and horny claw which is used to scratch the earth in search of food. Hence, these birds are also called scratching birds. For example, hens. आता ह्यांचे पण जे लेग्स असतात ते त्या लेग्समुळे त्यांना फास्ट पळता येतं इन सर्च ऑफ फूड. आणि त्यांचे पण बघा 3 टोज असे पुढे असतात आणि 1 टो हाइंड टो असतो जो मागे असतो. आणि त्यांचे असे क्लॉज असे खाली वाकलेले असतात. त्यामुळे त्यांना जमीन अशी हे करता येते, स्क्रॅच करता येते की त्यांना त्यांचे फूड शोधण्यासाठी. प्रेइंग बर्ड्स. मेनी बर्ड्स हॅव sharp toes and curved claws called talons. Talons help the bird to catch and hold their prey firmly while flying. For example, eagles, kingfishers and owls. त्यांचे बघा लेग्स अशा प्रकारचे असतात. त्यामुळे त्यांना त्यांचं प्रे म्हणजे त्यांनी आता सपोज एखादा स्नेक मारला आहे ईगलने तर किंवा खालच्या पाण्यातला एखादा फिश उचलला तर तो त्यांना त्यांचं प्रे बरोबर पायात पकडता येण्यासाठी त्यांचे लेग्स असे असतात. दिस इज ईगल, किंगफिशर अँड आऊल. The kingfisher has a dagger-shaped beak which it uses to catch fish. This bird sits patiently perched on a branch of a tree near the river. हा जो किंगफिशर आहे त्याचे जे बीक आहे ती डॅगर शेप्ड असते. म्हणजे डॅगर शेप्ड म्हणजे बघा अशी जराशी लांब असते आणि त्यामुळे तो काय करतो तर रिव्हरच्या जवळ जे झाड असेल त्या झाडाच्या ब्रँचवर बसून राहतो आणि त्याचं तो आतमध्ये ऑब्झर्व करत असतो आणि त्याला फिश दिसला की तो पटकन खाली जातो आणि त्याच्या चोचीने तो बरोबर उचलतो. Of the tree near the as soon as it spots its prey in water, it plunges right in it. It catches the fish just below the surface of the water. It then flies back to the tree. It beats the fish against the branch before swallowing it.
Swimming birds. Such birds have short, flat and strong legs. Swimming birdsचे legs कसे असतात? Short, flat आणि strong. Each of their legs has 3 long toes in the front and a short toe at the back. They have a thin skin between their front toes called as web. Hence, their feet are called webbed feet. They are used for swimming. They work as oars. For example, ducks, gulls, penguins and swans. समजलं का? यांचे असे असतात, 3 पुढे असतात आणि शॉर्ट क्लॉ मागे असतो आणि त्यांच्यामध्ये अशी स्किन असते आणि त्यामुळे त्यांना पाण्यात स्विमिंग करता येतं. त्यासाठी अशा फीट्सना वेब फीट म्हणतात. wading birds. Birds that search for food near the seashore or in shallow parts of ponds, lakes or rivers are called wading birds. They have tall and thin legs that keep their bodies above the water level. These birds have wide spreading toes, preventing them from sinking in soft mud. त्यांचे हे बघा, हे असे क्रेनचे वगैरे अशा टाईप असतात. क्रेन, फ्लेमिंगो, जायंट हेरॉन हॅव क्रेन्स, फ्लेमिंगोज, हेरॉन्स अँड स्टॉर्क्स. नाव क्लाइंबिंग बर्ड्स. सम बर्ड्स हॅव स्ट्रॉंग क्लॉड फीट with 2 toes pointing upward and 2 downward. This helps them to climb trees by hopping. It also helps the bird to cling to a branch when looking for food. यांचे अशा पद्धतीचे असतात. These birds have strong claws with 2 toes. आता यांचे 2 toes पुढे असतात आणि 2 toes अपवर्ड झालेले असतात आणि 2 toes डाऊनवर्ड असतात. त्यामुळे त्यांना याच्यावर झाडावर वगैरे चढता येतं प्रे फाइंड आउट करताना. त्याचप्रमाणे फांदीवर सुद्धा बसता येतं, होपिंग करता येतं. पॅरट्स आणि वुडपेकर्स. नाव सी what we have learned from this lesson. Birds are the only group of living things to possess feathers. Feathers help to keep the bird's body warm. Birds do not have teeth. Birds that do not fly are called flightless birds. Beaks of birds depend on the kinds of food they eat and how they obtain. Birds also have strong feet and claws to hold tree branches or to hold prey and tear it.